विद्यार्थी मित्रांनो, काल झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो पेपर आहे त्या पेपरची काठिण्य पातळी नेमकी काय होती आणि कोणताही जो जनरल विद्यार्थी आहे किंवा जो थोडाफार अभ्यास केलेला विद्यार्थी आहे तो या पेपरमध्ये किती प्रश्न सोडवू शकत होता ते एकदा आपण या चार्टच्या माध्यमातून बघूया. त्यामुळे आपल्याला काय होईल की कट ऑफचा अंदाज जो आहे तो बांधता येणार आहे. बघा, इतिहास हा जो विषय आहे तो कठीण विचारला गेला होता. या विषयामध्ये 7 ते 8 प्रश्न जे आहेत ते जमण्यासारखे होते, बाकीचे 7 ते 8 प्रश्न जमण्यासारखे अजिबात नव्हते. त्यानंतर भूगोल हा जो विषय आहे त्याच्यामध्ये 9 पर्यंत प्रश्न जे आहेत ते जमण्यासारखे होते, 6 प्रश्न जमण्यासारखे नव्हते. त्यानंतर राज्य व्यवस्था नावाचा जो आपला पेपर होता त्या राज्य व्यवस्थेच्या सेक्शनमध्ये जवळपास 11 प्रश्न अभ्यास केलेला विद्यार्थी सोडवू शकत होता. 4 प्रश्न इरिलिव्हंट होते, त्यामुळे ते जमण्यासारखे नव्हते. त्यानंतर अर्थव्यवस्था हा जो टॉपिक होता त्यामध्ये 8 प्रश्न तुम्ही डायरेक्ट सोडवू शकत होते, परंतु 7 प्रश्नामध्ये मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना चॅलेंजेस जे आहेत ते क्रिएट झालेले आहेत, त्यामुळे ते सोडवता येणं पॉसिबल नव्हते. विज्ञान हा विषय जो आहे तो टफच होता. त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 9 प्रश्न जे आहेत ते सोडवू शकत होता, परंतु 10 ते 11 प्रश्न जे आहेत ते तुम्ही सोडवू शकत नव्हता. ठीक आहे, कठीण होते प्रश्न. आणि चालू घडामोडीमध्ये 8 ते 9 प्रश्न जे आहेत ते तुम्ही सोडवू शकत होता आणि 6 ते 7 प्रश्न जे आहेत ते कठीण होते, ते सोडवता येण्यासारखे नव्हते. जर एखाद्या वेळेस एखाद्या विद्यार्थ्याने टोळा मारला असेल तर त्याला ते पॉसिबल झाले. तर अशा पद्धतीने जर आपण टोटल केली तर 54 ते 55 प्रश्न जे आहे ते या पेपरमध्ये सोडवण्यासारखे होते आणि जवळपास 45 ते 46 प्रश्न जे आहेत ते फार कठीण होते, ते सोडवता येण्यासारखे नव्हते. मग असा जर आपण विचार केला तर तुम्हीच आता एक अंदाज बांधा की अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला एवढे प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासारखे होते, म्हणजे कट ऑफ जो आहे तो कट ऑफ कितीपर्यंत येऊ शकतो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही सुद्धा आमच्या वतीने तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे, पण त्यासाठी तुमचा जो स्कोर आहे तो तुम्ही मला सांगणं गरजेचं आहे. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की तुमचा स्कोर सांगा. धन्यवाद.